आणि आता पाहूयात काही मोठ्या बातम्या। कोल्हापूरच्या छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयामध्ये बोगस दिव्यांग दाखले देण्याचं रॅकेट दलालांमार्फत रॅकेट चालवलं जात असल्याचा ठाकरेंच्या सेनेचे संजय पवार यांचा आरोप। आयुष्य अभ्यासक्रमासाठी यंदा चौथी प्रवेश फेरी राबवली जाणार। वंचित राहिलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना प्रवेशाची आणखी एक संधी मिळेल। प्रवेश निश्चित न केल्याने या अभ्यासक्रमाच्या अनेक जागा अजूनही रिक्त। अभिनेता सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरण 5 आरोपींवरती आरोप निश्चिती। अभिनेत्याची हत्या करण्याच्या उद्देशाने 14 एप्रिल 2024 रोजी गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर गोळीबार। लॉरेन्स बिश्नोई गँगकडून गोळीबार करण्यात आलेला। मुंबई विमानतळावरील कामगारांसाठी स्वस्त कॅन्टीनची मागणी 7 दिवसात तोडगा निघाला नाही तर शिवसेना स्टाईल आंदोलन करू। आमदार मुर्ची पटेल यांचा इशारा। अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनानंतर हेमा मालिनी यांची एक भावनिक पोस्ट। हेमा मालिनी यांच्याकडून पोस्टमधून धर्मेंद्रजी यांच्या आठवणींना उजाळा। आणि आता बातम्या मुंबई आणि पुण्यातल्या। अर्ध्या मुंबईमध्ये 3 आणि 4 डिसेंबर रोजी 15% पाणी कपात होणार। भांडूप जलशुद्धीकरण केंद्रातील जलवाहिनी बदलण्याचं काम हाती घेतलं, त्यामुळे पाणी कपात। मुंबई शहर विभागातील AC, DG, दक्षिण G, उत्तर आणि मध्य याशिवाय पूर्व या उपनगरांमध्ये पाण्याची कपात असेल। दिल्लीपेक्षा मुंबईची हवा गंभीर श्रेणीमध्ये। मुंबई शहर उपनगरांना चौथ्या दिवशी गंभीर प्रदूषणाचा विळखा। बुधवारी AQI 226 उच्चांकी पातळीवर। प्रदूषित हवेमुळे अनेक जण सर्दी आणि खोकल्यानं त्रस्त। पुण्यात दिवसा उबदार वातावरण, पहाटे कडाक्याची थंडी। 29 नोव्हेंबरपर्यंत वातावरण असंच राहणार, हवामान विभागाचा अंदाज। राज्यातील निवडणुकांचा फटका। मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांना 1 ते 4 डिसेंबर दरम्यान होणाऱ्या अभ्यासक्रमांच्या परीक्षा पुढे ढकलल्या। या परीक्षा 16 डिसेंबर ते 19 डिसेंबर दरम्यान घेतल्या जाणार अशी माहिती। पुण्यातील खडकवासला ते खराडी, नळस्टॉप ते वारजे, माणिकबाग मार्गावरील मेट्रोला प्रशासनाची मंजुरी। पूर्व पश्चिम आणि दक्षिण पश्चिम भागांना जोडणाऱ्या मेट्रो मार्गिकेमुळे वाहतुकीचा ताण होणार कमी। मुंबईमधील म्हाडाच्या 84 दुकानांच्या ई-लिलावाकरता ऑनलाईन अर्ज प्रक्रियेला आजपासून सुरुवात होईल। पात्र ठरलेल्या अर्जदारांसाठी 23 डिसेंबरला ऑनलाईन ई-लिलाव होणार। 24 डिसेंबरला ई-लिलावाचा निकाल होणार जाहीर। मुंबईमध्ये फुटपाथ आणि इमारतीच्या गच्चीवरती जाहिरात प्रदर्शित करता येणार नाही। पालिकेकडून जाहिरातीची मार्गदर्शक तत्व जारी। जाहिरातीसाठी वाहतूक पोलिसांचे ना हरकत प्रमाणपत्र लागणार। 40 फुटांपेक्षा जास्त आकाराच्या फलकांना परवानगी नाही। पुणे विमानतळावर कामाचे तास संपले, त्यामुळे उड्डाण करण्यास वैमानिकांचा नकार। त्यामुळे आता दिल्ली आणि अमृतसर उड्डाण 3 तासांपेक्षा अधिक उशिरानं। प्रवाशांच्या संतापानंतर अन्य वैमानिकांचा शोध घेऊन उड्डाण केले जाणार। विमानतळावरती काही काळ गोंधळाचं वातावरण। पुणे शहराला लवकरच 5 नवीन पोलीस ठाणे मिळणार, तर नरे, लक्ष्मीनगर, येवलेवाडी, लोहगाव, मांजरी पोलीस स्टेशनची निर्मिती लवकरच होणार। आणखी 2 झोन मिळून 2 पोलीस उपायुक्तांची होणार नियुक्ती।